Welcome all in our today's lecture. In this lecture, we are trying to solve some MCQs of sequence and series. So our first MCQ is the number of terms in the series 101 plus 99 plus 97 plus and so on up to 47 is. या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ टर्म्स फाइंड करायचे आहे. ओके, आणि त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करतो युजिंग लास्ट टर्म Tn is equal to लास्ट टर्म साठीचा फॉर्म्युला काय Tn is equal to a प्लस n मायनस 1 इंटू डी. ओके, nth टर्म आपण लिहितो या फॉर्म्युल्याने. तर याच्यामध्ये लास्ट टर्म आहे 47. सो पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन वी गेट 47 which is our last value is equal to a. A is first value which is 101 plus into bracket n minus 1 into d. D means common difference, so common difference between two consecutive terms is 2. Okay, so in that way we get this become, I will shift this n minus 1 into 2, sorry, common difference is minus 2. Okay, common difference काय असणार आहे minus 2 असणार आहे. 99 minus 101, then 97 minus 99, so common difference is D. First term is 101, last term is nth term is 47. So simplify this, we get 47 is equal to 101 minus 2n plus 2. Okay, या minus 2 ने ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय केली. ही 2n टर्म जी आहे ती लेफ्ट साइडला शिफ्ट केली, ती झाली प्लस 2n इज इक्वल टू 101 प्लस 2 बिकम 103, आणि 47 आहे ती राइट साइडला शिफ्ट केली, सो वी गेट मायनस 47. सो इन दॅट वे वी गेट 2n इज इक्वल टू 103 minus 47 become 5 6. Okay, 56. So this implies n is equal to 56 divided by 2, which is equal to 28. So 28 is correct answer, so option B is correct option. Okay, या पद्धतीने इझिली आपण ही n नंबर किती टर्म आहेत ते आपण नंबर ऑफ टर्म्स फाइंड करू शकतो. इन सेकंड एक्झाम्पल वी हॅव गिवन इफ pth टर्म ऑफ एन अरिथमेटिक प्रोग्रेशन bq. अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये pth टर्म जे आहे ती q दिलेली आहे अँड qth टर्म bp, देन इट्स rth टर्म विल बी. आपल्याला rth टर्म फाइंड करायची आहे. सो गिवन मध्ये आहे आपल्याकडे गिवन tp मीन्स pth टर्म इज इक्वल टू काय असणार आहे a प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस p मायनस p तर टर्म लिहितो त्याच्यामुळे इथं p मायनस 1 येणार आहे, त्याला मल्टिप्लाय कॉमन डिफरन्स d, आणि ही टर्म दिलेली आपल्याला q. ओके, अँड tq तर टर्म आपल्याकडे आहे q तर टर्म बी a प्लस q मायनस 1 इंटू इंटू d इज इक्वल टू p. ठीक आहे, अशी दोन इक्वेशन आलेली आहेत. आता मी काय करतो, या दोघांची सबट्रॅक्शन घेतो. So this become equation 1, this is our equation 2. So equation 1 minus equation 2. So this implies दोघांची वजाबाकी घेतली तर याच्या डाव्या बाजूची वजाबाकी, उजव्या बाजूची वजाबाकी. a मायनस a काय होईल, कॅन्सल होईल. त्याच्यानंतर p मायनस 1 इंटू d मायनस याच्यातली पुढची टर्म q मायनस 1, या ठिकाणी q पाहिजे आपण q टर्म लिहितोय. So minus into bracket q minus 1 into d is equal to q minus p. And now this implies या दोघांमध्ये d आहे ते कॉमन घेतलं, सो वी गेट p minus 1. हे मायनस साइन ब्रॅकेटच्या आतमध्ये गेल्यानंतर मायनस q प्लस 1 होईल इंटू d इज इक्वल टू q मायनस p. सो इन दॅट वे वी गेट d इज इक्वल टू हे प्लस 1 मायनस 1 कॅन्सल होईल, हे p मायनस q उरलं ते शिफ्ट केलं, d ला मल्टिप्लाय आहे ते उजव्या साईडला q minus p divided by p minus q. वरच्यातून मायनस साइन कॉमन घेतलं तर ते p minus q divided by खाली p minus q आहेच. सो इन दॅट वे वी गेट दिस बिकम मायनस 1. म्हणजे या ठिकाणी d ची व्हॅल्यू काय भेटलेली आपल्याला मायनस 1 भेटलेली आहे. आता इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये ती d ची व्हॅल्यू पुट करा, आपल्याला a ची व्हॅल्यू मिळून जाईल. देअरफॉर पुट d इज इक्वल टू पुट d इक्वल टू मायनस 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये d ची व्हॅल्यू मायनस 1 पुट केली, सो वी गेट a प्लस p मायनस 1
into minus 1 is equal to q. So simplify this, we get value of a become this q as it is. ही मायनस टर्म आहे टोटल, याला मायनस साइन असल्यामुळे ही मायनस टर्म इकडे गेली प्लस होईल, प्लस पी मायनस 1 ॲज इट इज. या पद्धतीने आपल्याला डी आणि ए ची व्हॅल्यू या ठिकाणी भेटलेली आहे. and therefore rth term tr is equal to a plus r minus 1 into d. So put value of a and d in this equation. So value of a is q plus p minus 1 plus r minus 1 into value of d is minus 1. So we get q plus p minus 1. या मायनस ने मी आतमध्ये मल्टिप्लाय केलं, आपल्याला भेटेल मायनस r plus 1. So in that way we get p plus q minus r. This is the rth term of this arithmetic progression. p plus q minus r. That means option B is correct option. ठीक आहे, एकदम इझिली आपण ते फाइंड करू शकतो. आता तिसरं एक्झाम्पल पहा, याच्यामधलं काय सांगताय, सम ऑफ इंटिजर फ्रॉम 1 to 100. 1 पासून ते 100 पर्यंतचे जे इंटिजर नंबर आहेत त्यांची सम दॅट आर डिव्हिजिबल बाय 2 or 5. ओके, त्याच्यामधले 1 to 100 मधले 2 आणि 5 ने डिवाइड करणारे जे नंबर आहेत त्यांची सम आपल्याला हवी आहे. ओके, सो वी रिक्वायर्ड सम. therefore sum of integers from 1 to 100 divisible by 2 or 5 is equal to काय येणार आहे, 2 ने भाग जाणार आहे किंवा 5 ने भाग जाणार आहे. So I will take sum of integers from 1 to 100 divisible by 2. ओके, 2 ने भाग जाणार आहे प्लस पुढे काय येणार आहे, प्लस सम ऑफ इंटिजर्स फ्रॉम 1 to 100 divisible by 5. ओके, और असेल तर आपण काय करतो, ॲडिशन घेतो, अँड असेल तर मल्टिप्लिकेशन घेत असतो. या ठिकाणी और आहे 2 or 5, 2 ने भाग जाणारे किंवा 5 ने भाग जाणारे. सो फर्स्ट ऑफ ऑल I have taken those number which are divisible by 2 and then those number which are divisible by 5. पण आता याच्यामध्ये असे काही नंबर आहेत, याच्यामध्ये पण आणि याच्यामध्ये पण, की ज्याला 2 ने पण भाग जातो आणि 5 ने पण भाग जातो. तर आपण या पद्धतीने घेतलं तर ते 2 वेळा येतील, म्हणजे रिपीट होतील. ते रिपिटेशन टाळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. मायनस दोज नंबर सम ऑफ इंटिजर्स फ्रॉम 1 to 100 divisible by 2 and 5. ओके, आता हे समजावून सांगताना पण काय करतो, 10 घेतला आपण, 10 घेतला 1 to 100 घेतला, तर याला 2 ने पण भाग जातो आणि याला 5 ने पण भाग जातो. ओके, म्हणजे दोनदा येणार आहेत ते नंबर, याच्यात पण येतील आणि याच्यात पण येतील. ओके, मग ते आपल्याला एकदाच पाहिजेत, म्हणून मी काय करतो, 2 आणि 5 ने कॉमन भाग जाणारे जे नंबर आहेत ते मी त्याच्यातून वजा करतो. ठीक आहे, सबट्रॅक्ट करतो. सो इन दॅट वे वी गेट नंबर दोज विच आर डिव्हिजिबल बाय 2 आर 2, 4, 6 plus and so on up to 100. Okay, these are number divisible by 2. Then plus sign, number divisible by 5. So these numbers are 5, then 10, then 15, plus and so on up to 100. Okay, then subtract number those which are divisible by 2 and 5. So these numbers are 10 plus 20 plus 30 plus and so on plus up to 100. ओके, हे सगळे नंबर आहेत ज्यांना 2 ने पण भाग जातो आणि 5 ने पण भाग जातो. बरोबर, 10 चे मल्टिपल डिव्हिजिबल बाय 2 as well as 5. नाउ टेक दिस समेशन. आता समेशन साठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे का, काय फॉर्म्युला आहे, एसएन साठी फॉर्म्युला आहे का, या ठिकाणी लिहितो मी. सो एसएन इज इक्वल टू n upon 2 into bracket first term
प्लस लास्ट टर्म. ओके, हा फॉर्म्युला या ठिकाणी अप्लाय करायचा. आता पहिल्या समेशनसाठी या नंबर ऑफ टर्म्स किती आहेत? इवन इंटिजर आहेत पा 2 पासून ते 100 पर्यंत. ते आपल्याला माहित आहे 50 असतात. ओके, इवन 50 असतात 100 पर्यंत आणि ऑड किती असतात? 50 असतात. म्हणजे या ठिकाणी n आहे 50 डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट फर्स्ट टर्म इज 2 प्लस लास्ट टर्म इज 100. देन प्लस आहे या ठिकाणी किती नंबर आहेत? दोज नंबर विच आर डिव्हिजिबल बाय 5. 5 ने भाग जाणारे किती नंबर आहेत ते बघायचे. ओके, नंबर डिव्हिजिबल बाय 5. तर ते नंबर आहेत का? 20. ओके, 5 ने भाग जाणारे 100 पर्यंतचे नंबर किती असणार आहे? 20. तर आपण 5चा पाडा जर म्हटला, ओके, तर 5 10 50. ठीक आहे, म्हणजे ते 10 झाले आणि पुढचे 50. बरोबर. सो these numbers are 20 into bracket here first term is 5 plus last term is 100 then minus 10च्या पाड्यामध्ये 100 पर्यंतचे येणारे डिजिट ते आहेत 10 डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट फर्स्ट टर्म इज 10 प्लस लास्ट टर्म इज 100. ओके, याच्यात काही डाऊट नाही ना तर कोणाला? याच्यामध्ये इवन इंटिजर आहेत पाहे 1 to 100 मधले इवन इंटिजर नंबर किती असतात? 50 असतात. 5 to 100 पर्यंत किती नंबर असतात? डिव्हिजिबल बाय 5, तर ते असतात 20. ओके, 5चा पाडा म्हटला आपण 10 पर्यंत 50 पर्यंत गेलो आपण आणि त्याच्या पुढे परत आणि 10 असणार आहेत. असे 20 येतात आणि इथं 10च्या पाड्यामध्ये येणारे 100 पर्यंतचे डिजिट किती? 10. सो 10 डिवायडेड बाय 2 सिन्स युजिंग दिस फॉर्म. नाउ दिस बिकम 25 into bracket this become 102 plus this become 10 into bracket 105 and last become minus 5 into bracket 110. So simplify this, we get 2550, right, plus this become 1050, this become minus 550. Now simplify this, we get 53050. So this is the correct option. Addition काय आहे ते पहा. 1050 मधून 550 वजा केले तर ते उरणार आहेत 500. ओके, या दोघांमध्ये 500 आलं, त्याच्यामध्ये हे ॲड केलं 2550. सो वी गेट 3050. सो दिस इज अवर करेक्ट आन्सर. दॅट मीन्स ऑप्शन बी इज अवर करेक्ट ऑप्शन. ओके, एकदा व्यवस्थित बघा. याच्यावरची आणखी एक्झाम्पल आपण सोडवणार आहोत. नाव अवर नेक्स्ट एक्झाम्पल, fourth example become if ABC are in AP, then what is value of this derivation? So here we have given ABC in arithmetic progression. So this implies आपल्याला माहिती आहे तीन नंबर जर अरिथमेटिक प्रोग्रेशनमध्ये असतील तर मिडल नंबर जो आहे तो एंडच्या नंबरचा ॲव्हरेज असतो. म्हणजे थोडक्यात काय तर 2b इज इक्वल टू a प्लस सी असतं. म्हणजेच काय तर b इज इक्वल टू येणार आहे a प्लस सी डिवायडेड बाय 2. आता याची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. याच्यामध्ये ए आहे, बी आहे, सी आहे. बी ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली इन टर्म्स ऑफ ए अँड सी, ती याच्यामध्ये आपण पुट करूया. सो देअरफॉर ए मायनस सी ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय बी स्क्वेअर मायनस ए सी इज इक्वल टू ए मायनस सी ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय पुट व्हॅल्यू ऑफ बी. व्हॅल्यू ऑफ बी इज ए प्लस सी डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ए सी. सो सिम्प्लिफाय फर्स्ट डिनॉमिनेटर. सो वी गेट a plus c bracket square divided by 4 minus ac. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन यूज करायचं. सो वी गेट a minus c bracket square divided by a plus c bracket square minus 4ac. बरोबर, इथं डिवायडेड बाय 4 आहे तो इकडे मल्टिप्लाय आणि होल डिवायडेड बाय येणार आहे 4. आता याचा उलटून बनवले होईल म्हणजे रेसिप्रोकली मल्टिप्लाय a minus c bracket square into 4 डिवायडेड बाय हा डिनॉमिनेटरला येणार आहे a plus c bracket square minus 4ac. Now a minus c bracket square as it is, this multiply 4 as it is. Simplify this denominator, we get a square plus 2ac plus c square minus 4ac. Okay, a plus b bracket square चा फॉर्म्युला या ठिकाणी यूज केला. न्यूमरेटर मी आहे तसा ठेवला आहे. पण ओके, गरज पडली तर मी पुढे त्याला सिम्प्लिफाय करेन. या ठिकाणी प्लस 2ac आहे आणि या ठिकाणी मायनस 4ac आहे. So we get a square, get plus 2ac and minus 4ac become minus 2ac plus c square.
and in that way we get 4 into bracket a minus c bracket square divided by, याला जर बघितलं व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल a square minus 2ab plus b square या फॉर्ममध्ये आहे, म्हणजेच a minus b bracket square फॉर्ममध्ये याला लिहू शकतो. सो दिस बिकम a minus b च्या ऐवजी c आलाय, त्याच्यामुळे a minus c bracket square, a minus c bracket square कॅन्सल झाला आणि उरला 4. So here 4 is our correct answer. Now in fifth example, here we have given these three numbers, log 2 to the base 3, then log 3 of 2 raised to x minus 5 and log to the base 3 of 2 raised to x minus 7 upon 2 are in AP. Okay, this is given thing. म्हणजे परत हाच कन्सेप्ट या ठिकाणी यूज करायचा आपल्याला. मिडल टर्म जे आहे ते एंडच्या टर्मचं काय असणार आहे, ॲव्हरेज असणार आहे. म्हणजेच 2 टाइम log of 3 log to the base 3 of 2 raised to x minus 5 is equal to log 2 to the base 3 plus log 3 to the 2 raised to x minus 7 upon 2. ओके, एंडच्या दोघांची ॲडिशन बरोबर काय असणार आहे, मिडलची ट्वाइस असणार. आता इथे मल्टिप्लाय आहे लॉगला, ते पॉवरला घेऊन गेलो मी. सो वी गेट log to the base 3 of 2 raised to x minus 5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, दोन लॉगची ॲडिशन आहे, दोन्ही लॉगचा बेस सेम आहे, लॉगच्या पुढे मल्टिप्लाय काहीच नाही, म्हणजे आपण डायरेक्ट प्रॉपर्टी यूज करू शकतो. दोन लॉगचे ॲडिशन असेल तर त्यांचं मल्टिप्लिकेशन येतं 2 into bracket 2 raised to x minus 7 upon 2 whole bracket complete. Since using property m into log n is equal to log n raised to m and log m plus log n is equal to log of m into n. या दोन लॉगच्या प्रॉपर्टीज आपण या ठिकाणी यूज केलेल्या आहेत. ओके, या ठिकाणी ॲडिशन साइन आहे, ऑब्विसली इथं दोन्ही लॉगचा बेस सेम आहे. ओके, आता याला पुढे सिम्प्लिफाय करायचं पाहिजे, इथं दोन्ही लॉगचा बेस सेम आहे, लॉगला मल्टिप्लाय काही नाही आहे. ओके, लेफ्ट साईडला लॉग आहे, राईट साईडला लॉग आहे, दोन्ही लॉग कॅन्सल होतील कारण दोघांचा बेस सेम आहे. सो वी गेट 2 raised to x minus 5 bracket square is equal to 2 into bracket 2 raised to x minus 7 upon 2. याला सिम्प्लिफाय करतो पहा, ब्रॅकेट स्क्वेअर सिम्प्लिफाय करतो, वी गेट 2 raised to x ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, a square minus 2ab plus b square हा फॉर्म्युला यूज करतो. minus 2 into 2 raised to x into 5 plus 5 square is equal to 2 into 2 raised to x minus 2 into 7 upon 2. या 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं. So in that way we get 2 raised to x bracket square minus 10 into 2 raised to x. हे 2 into 2 raised to x डाव्या साईडला आलं, ते झालं minus 2 into 2 raised to x प्लस हे झालं 25. इथं हा 2 ला 2 कॅन्सल होतो, हा minus 7 लेफ्ट साईडला आला, तो प्लस 7 झाला इक्वल टू 0. ओके, सो इन दॅट वे वी गेट 2 raised to x ब्रॅकेट स्क्वेअर minus 12 into 2 raised to x. बरोबर, इथं 2 times 2 raised to x आहे, इथं 10 times 2 raised to x आहे, दोघांचं साइन सेम आहे, तेच साइन येईल आणि दोघांची ॲडिशन येईल. 12 times 2 raised to x plus 32 is equal to 0. आता इथं व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की हे जे आहे ते काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ओके, कोणाचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे तर 2 raised to x. जसं एक्सचं क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं ax square plus bx plus c is equal to 0, तसं हे कोणाचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे 2 raised to x. असे दोन नंबर शोधायचे ज्यांचं मल्टिप्लिकेशन प्लस 32 येईल आणि ॲडिशन येईल minus 12. सो फाइंड a into b whose multiplication is 32 and a plus b will be minus 12. So those numbers are a is equal to minus 4 and b is equal to minus 8. असे ते दोन नंबर आहेत, वजा 4 आणि वजा 8 यांची ॲडिशन minus 12 येते आणि मल्टिप्लिकेशन येतं 32. सो फॅक्टर ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन बिकम 2 raised to x minus 4 into 2 raised to x minus 8 is equal to 0. So this implies 2 raised to x minus 4 is equal to 0 and 2 raised to x minus 8 equal to 0. Okay. And now this implies 2 raised to x is equal to 4 and 2 raised to x is equal to 8. आता आपल्याला x फाइंड करायचा आहे जो की आहे 2 च्या पॉवरला. ओके, तर या केसमध्ये काय करायचं, इक्वल टू जी टर्म आहे त्याला 2 च्या पॉवरमध्ये, इथं जो बेस आहे त्या पॉवर फंक्शनमध्ये आपल्याला लिहिता येते का बघायचं. तर 4 ला आपण लिहू शकतो विथ बेस 2, इवन 8 ला पण लिहू शकतो विथ बेस 2. काय येते मग, ते येणार आहे 2 raised to x मायनस इक्वल टू 2 raised to 2. 4 म्हणजे काय 2 raised to 2.
and 2 raised to 8 is equal to 8. 8 become 2 cube. आता ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की दोन्हीचे बेस सेम आहे. ओके, लेफ्ट साईड्स आणि राईट साईड्स, म्हणजे पॉवर पण सेम असणार आहे. सो वी गेट x इज इक्वल टू 2 अँड फ्रॉम दिस वी गेट x इज इक्वल टू 3. हे लक्षात आलंय? दोन्ही साईडला बेस सेम आहे 2 2, म्हणजे ऑब्व्हियसली पॉवर सेम असणार आहे. पॉवर सेम असेल तरच हे दोन्ही इक्वल येतील. आता याच्यामध्ये पण 2 आणि 3 हे आन्सर करेक्ट आहेत का, तर ते आपण याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करून चेक करू शकतो. x इज इक्वल टू 2 जर तुम्ही याच्यामध्ये पुट केलं तर आपल्या लक्षात येतं 2 रेस टू 2 येईल. 2 रेस टू 2 4 असतं, 4 मायनस 5 मायनस 1 असतं. मायनस 1चा लॉग आपण घेऊ शकत नाही, म्हणजे या ठिकाणी x इज इक्वल टू 2 हा हे इक्वेशन सॅटिस्फाय करत नाही. म्हणजे ऑब्व्हियसली x इज इक्वल टू 3 इज द ओनली आन्सर अँड विच इज ऑप्शन इन अवर ऑल ऑप्शन. पहिल्यामध्ये ते ॲब्सेंट आहे, दुसऱ्यामध्ये ॲब्सेंट आहे, तिसऱ्यामध्ये ॲब्सेंट आहे, म्हणजे नन ऑफ दीज हा या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे. एकदा व्यवस्थित बघून घ्या, तुमच्या इझिली लक्षात येईल. Our next example, sixth example become the sum of n terms of two arithmetic series are in the ratio 2n plus 3 as to 6n plus 5. Then the ratio of their 13th terms is. ओके, आपल्याला सम जी सिरीजची सम आहे त्यांचा रेशो दिलेला आहे. ओके, n टर्मच्या सिरीजचा रेशो दिलेला आहे. ओके, सम ऑफ n टर्म्स त्यांचा रेशो आहे. सो लेट फर्स्ट सम इज इक्वल टू Sn and second sum is equal to Sn dash. Okay, therefore Sn upon Sn dash is equal to काय रेशो दिलेला आहे समचा 2n plus 3 divided by 6n plus 5. ओके, हा रेशो आपल्याकडे आहे. आपल्याला माहिती आहे समसाठीचा फॉर्म्युला काय असतो. समसाठीचा फॉर्म्युला असतो n डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट 2 टाइम्स a. आता पहिल्या समसाठी मी a घेतो a1 प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 इंटू कॉमन डिफरन्स फॉर फर्स्ट सम बिकम d1 डिवायडेड बाय n डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू a2. दुसरी जी सिरीज आहे त्याच्या समसाठी फर्स्ट टर्म घेतो a2 प्लस n टर्म आहे त्याच्यात पण, त्याच्यामुळे n मायनस 1 आला आणि डिफरन्स घेतला d2. सो दिस बिकम 2n प्लस 3 डिवायडेड बाय 6n प्लस 5. आता या ठिकाणी n/2 जे आहे ते कॅन्सल होईल and in that way we get 2a1 plus n minus 1 into d1 divided by 2a2 plus n minus 1 into d2 which is equal to 2n plus 3 divided by 6n plus 5. ओके, आता इथं फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय 2 आहे. ठीक आहे, ते 2 जर आपण रिमूव्ह केलं तर आपल्याला पुढची टर्म पुढचं इक्वेशन मिळून जाईल. सो डिवायडिंग both numerator and denominator by 2 we get a1 plus n minus 1 divided by 2 into d1 divided by a2 plus n minus 1 divided by 2 into d2 is equal to 2n plus 3 divided by 6n plus 5. ओके, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या दोन्ही टर्मला डाव्या साईडला मी काय केलेलं आहे 2 ने डिवाइड केलेलं आहे. का तर या ठिकाणी आपल्याला हा 2 कॅन्सल करायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्याच्यातली nth टर्म मिळून जाईल. ठीक आहे, त्या सिरीजची nth टर्म आपल्याला या ठिकाणी मिळेल. नाव आता हे बघा n मायनस 1/2 टर्म आहे. ओके, न्यूमरेटर आणि हे पण n मायनस 1/2 टर्म आहे. आपल्याला कुठली पाहिजे, आपल्याला कुठल्या टर्मचा रेशो पाहिजे, 30th टर्मचा रेशो पाहिजे. म्हणजे ते n मायनस 30th टर्म इज इक्वल टू काय येणार आहे n मायनस 1/2. ओके, n मायनस 1/2 टर्म. ठीक आहे, आणि मग या पद्धतीने येऊन जाईल पहा 13 into 2 is equal to n minus 1. So we get सिंपल वेने जाऊया आपण, याच्यापेक्षा सोपं आहे. 13th टर्म पाहिजे आपल्याला, म्हणजे हे काय आलं पाहिजे. ओके, nth टर्म असेल तिथे n मायनस 1 असते, 1 ने लहान असते. आपल्याला 13th टर्म पाहिजे, म्हणजे इथं आलं पाहिजे 12. ओके, हे काय आलं पाहिजे 12 आलं पाहिजे. आणि 12 येण्यासाठी n ची व्हॅल्यू काय घ्यावी लागेल. सो टेक
n इज इक्वल या ठिकाणी 12 पाहिजे का? 12 कधी येणार आहे? यांची कोणती व्हॅल्यू घेतल्यानंतर? तर आपण जर यांची व्हॅल्यू 25 घेतली तर या ठिकाणी 12. सो टेक n इज इक्वल टू 25 बिकॉज 25 minus 1 is 24. 24 divided by 2 is 12. So take n is equal to 25 implies a1 plus 12 d1 divided by a2 plus 12 d2. बरोबर लक्षात आलं? या ठिकाणी आपल्याला 13 टर्मचा रेशो पाहिजे. 13 टर्म म्हणजे कॉमन डिफरन्सला मल्टिप्लाय 12 आलं पाहिजे. हे 12 कधी येईल? जर आपण यांची व्हॅल्यू 25 घेतली तर. So take n is equal to 25. So this implies 2 into 25 minus plus 3 divided by 6 into 25 plus 5. So in that way we get this 50 plus 3 is 53 divided by 25 into 6. 150 plus 5, 155. So ratio become 53 adds to 155. That means our option A is correct option. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला ऑप्शन जो ए आहे तो या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आलेला आहे. Now in next example we have given that the interior angles of a polygon are in arithmetic progression. पॉलिगॉनचे जे इंटिरियर अँगल आहेत ते अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत असं दिलेलं आहे. If the smallest angle be 120 degree and the common difference be 5 degree, then the number of sides is. त्या पॉलिगॉनला किती साइड असतील ते आपल्याला फाइंड करायचे. सो लेट number of sides of polygon equal to n. n साइड आहेत असं आपण मानलेलं आहे. ठीक आहे. सो therefore if given polygon has n number of sides, then here we have also given therefore sum of angles of polygon is equal to. जर पॉलिगॉनला n साइड असतील तर त्याच्या अँगलची सम येणार आहे पाय n minus 2 into पाय. ओके, ठीक आहे. पॉलिगॉनला जर n साइड असतील तर त्यांच्या अँगलचे ॲडिशन काय येणार आहे? n minus 2 into पाय. ठीक आहे. हा स्टँडर्ड फॉर्म्युला लक्षात ठेवा. n minus 2 into पाय is the sum of all angles of given polygon. ठीक आहे. So therefore given first term is equal to a is equal to 120 degree. Okay, smallest angle दिलेला आहे आपल्याला 120 degree. Okay, so that will be our first term and common difference d is equal to 5 degree. Okay, त्यांच्यातला डिफरन्स दिलेला आपल्याला 5 degree. So d is equal to 5 degree. Therefore Sn is equal to n minus 2 into pi. So this implies, using our standard formula, sum become n upon 2 into bracket 2a plus into bracket n minus 1 into d is equal to n minus 2 into pi. Okay, standard formula पण या ठिकाणी यूज केलेला आहे. So this implies n upon 2 as it is into bracket a, 2 into a, value of a is 120. So we get 240 plus n minus 1 into value of d is 5. So is equal to pi means 180 degree, right? आपण डिग्री मध्ये लिहिलेलं आहे. पाय म्हणजे काय असतो? 180 डिग्री असतो. Since pi is equal to 180. Now simplify this, we get, shift this 2 toward right side. So remaining term become, this become 240 into n plus n minus 1 into 5n is equal to n minus 2 into 360. Okay, I have to divide and shift kela multiply. So in that way, simplify this, we get 240 into n plus 5n square minus 5n is equal to 360n minus 720. So in that way, shift all term towards left side, we get 5n square. This 240n minus 5n become 235n, right? And this shift this term toward left side, this will become positive term. So we get, he term shift केली आपण left side ला. So we get
There is a plus sign, plus 5n, sorry, minus 5n is correct one. Now we get 5n square, 240, shift this toward left side, we get minus 360, so we get 125 n, okay, and then plus 720 is equal to 0. या पद्धतीने इक्वेशन येते. आता थ्रूआउट काय करायचं आहे, 5 ने डिवाइड करायचं आहे. सो दिस इम्प्लाइज n स्क्वेअर मायनस 25n plus 144 is equal to 0. Dividing this by 5, we get 144. To simplify this equation, we get n minus, अशा दोन संख्या पाहिजे ज्याचं मल्टिप्लिकेशन 144 येते आणि ॲडिशन minus 25 येते. Such numbers are 9 and 6. n minus 9, n minus 16, 9 and 16, minus 9 and minus 16. So this is equal to 0. So this implies n is equal to 9 from first bracket, and from second bracket n is equal to 60. तर या दोन व्हॅल्यू आपल्याला भेटलेले आहेत. याच्यापैकी एक व्हॅल्यू आपल्याकडे आहे 9 दिलेली आहे, 60 याच्यामध्ये दिलेली नाही. ओके, समजा 60 पण दिलेली असते, समजा या ठिकाणी 16 दिलं असतं, तर असे दोन ऑप्शन तर आपल्याकडे करेक्ट नाहीत. दोन्हीपैकी एक कुठलं तरी करेक्ट असणार आहे. म्हणजे दोन्ही ऑप्शन जे आहे, दोन्ही जे आन्सर आहे ते आपल्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू त्याच्या पुट करून आपल्याला चेक करावं लागेल की आपल्या अँगलच्या व्हॅल्यू काय येतात. ठीक आहे, तर व्हेरियस अँगलसाठी आपण ते चेक करू शकतो. फॉर n इज इक्वल टू 16, याच्यामध्ये जर n इज इक्वल टू 16 पुट केला तर आपल्याला भेटते पहा S16 इज इक्वल टू 16 मायनस 2 इज 14. ओके, 14 इंटू 180. ठीक आहे, 14 इंटू 180. आणि हा अँगल खूप मोठा येतोय पहा, म्हणजे हे आन्सर करेक्ट नसणार आहे. सो दिस आन्सर इज नॉट करेक्ट. सो हियर n इज इक्वल टू 9 इज द ओनली आन्सर. सो दॅट्स वाय ऑप्शन सी इज करेक्ट ऑप्शन. ठीक आहे, हे चेक करून बघा तुम्ही. यांची व्हॅल्यू जर आपण याच्यामध्ये पुट केली तर तो अँगल जो आहे तो मोठा येतोय, खूप मोठा अँगल येतोय तो. याचा अर्थ n 16 नाहीये, n काय आहे 9 आहे. ओके.